तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगची स्टार्टिंग मी आपल्या स्टुडिओपासून करतोय, कारण स्टुडिओमध्ये एकदम अशी धमाकेदार गाडी लागलेली आहे. गाडीची डिलिव्हरी सुद्धा घेतलेली नाही अजून, असली बनवणार ना आपण तिला एकच नंबर. हे बघा, दाखवू का तुम्हाला, टोयोटा इनोवा हायक्रॉस. आणि गाडी टॉप मॉडेल असणार आहे. कस्टमरनी डिलेवरी घ्यायच्या आधी आपल्याकडे सोडलेली आहे गाडी. हिच्यामध्ये आपल्याला ग्रिल, मागची टेल लाईट, अजून काय काय चेंज करायचे ते आपले मॅनेजर सर सांगतील. सर थोडंसं इन्फॉर्मेशन द्या आम्हाला, गाडीमध्ये काय काय करणार आहोत आपण. या गाडीमध्ये आपण फ्रंट ग्रिल, फ्रंट DRL, बॅक 10 लाईट, अजून बॅक कनेक्टिंग लाईट, एवढे चेंजेस प्लस सिरॅमिक, अंडर बॉडी कोटिंग, फिल्मिंग हे सुद्धा आपण कस्टमरला देणार. बरं, तर मग हे बॉक्स हिच्यासाठीच आहेत का? बॉक्स इनोवा हायक्रॉस साठीच आहेत हे सर्व. हिच्यासाठी इनोवा हायक्रॉस साठी हे बघा मटेरियल आलेलं आहे सगळं. हुसना हुसना इधर आ, सुन ना, तू कॅमेरा पकड़, मेरे को अनबॉक्सिंग करने दे. हम दोनों अनबॉक्सिंग करते, तू कॅमेरा पकड़. याच्यात काय हे इनोवा हायक्रॉसची ग्रिल, मे बॅक ग्रिल, मर्सिडीज बेन्झ मे बॅक ग्रिल आहे का? हो. मी याच्यात उघडतो काय याच्यामध्ये. हे ग्रिल, हे धरा ग्रिल बघा, क्रोमची ग्रिल असणार आहे एकदम. हिच्यामध्ये हा जो लोगो आहे ना आपला आधीच्या ग्रिलचा, हाच लागून जातो असा. आणि याच्यावरची ही कुठे आहे त्रिगुंदा? तिथे ते निघून तिथे पॅनो क्रोम मध्ये येणार. ती पण क्रोम मध्ये असते का? ते पण क्रोम मध्ये. आणि ही नाही फिट करता येत का आपल्याला हिच्यामध्ये? समजा कस्टमर जर बोलला ही ग्रिल अशी बसवा, पण हे व्हाईट कलरच पाहिजे, नाही राहत ते, तिथे पण क्रोमच येणार ते. ओके, तर हे अशा प्रकारे तुम्हाला लावून पण दाखवतो. बाकी एंडला तुम्हाला दाखवेलच कसा काय लुक येतो. पण हे बघा, आता बघा तुम्हाला कसा लुक येतो. तर मागचे टेल लाईट कुठे आहेत? टेल लाईट येते, टेल लाईट आणि कनेक्टिंग टेल लाईट ह्या बॉक्समध्ये आहेत. ही कनेक्टिंग लाईट जी सेंटरला बसते का डिक्कीला, ती कनेक्टिंग लाईट आहे. फिनिशिंग दाखवू का तुम्हाला? आणि पूर्ण स्मोकमध्ये असणार आहे. हे बघा, पूर्ण स्मोकमध्ये असणार आहे. एकदा फिनिशिंग बघा हिची. बाकी चालवून तर तुम्हाला दाखवेलच मी कशी काय चमकते. पूर्ण LED असणार आहे जबरदस्त अशी. काढून टाकू का तुम्हाला? हे बघा, पूर्ण ब्लॅक स्मोकमध्ये असणार आहे, एकदम कडक अशी. बाकी टेल लाईट दाखवा बरं. हे बघा टेल लाईट बघा, हे जे साईडचे टेल लाईट येतात का ते आहेत. हे बघा, यांची फिनिशिंग बघा, एकदम स्मोक असे. आणि याच्यामध्ये मॅट्रिक स्टाईल इंडिकेटर वगैरे सगळं लागतं. ब्लॅक रेड कलरमध्ये LED लागते, एकदम जबरदस्त असं दिसतं हे. बाकी बॉक्समध्ये दाखवू का तुम्हाला अजून काय काय येतं बॉक्समध्ये का? तो हुसना जान, हे बघा, ही एक सेंटरची एक कनेक्टिंग लाईट मी तुम्हाला दाखवलीच. बाकी हे दोन टेल लाईट येतात फक्त, बाकी अजून काही नाही. हिच्यामध्ये काय आहे त्रिगुंदा? फ्रंट DRL विथ मॅट्रिक्स. फ्रंट DRL म्हणजे आपण हे खालची का? फ्रंट DRL पण चेंज करतो तर ही का? हो. बरं, तर आपण ही DRL पण चेंज करणार आहे याच्यामध्ये. ही ओपन करून दाखवतो तुम्हाला. बापरे, इथं वेगळंच काहीतरी दिसतंय. ही मला वाटतं कोणी इन्स्टॉलच केलेलं नाही. हा, जबरदस्त विषय झाला आता मित्रांनो. ही लाईट तुम्ही मला तरी नाही वाटत की कोणत्या हायक्रॉसमध्ये बघितली असेल. आपण हिच्यामध्ये इन्स्टॉल करणार आहे. हे बघा, फ्रंटची DRL आहे. फ्रंटची DRL असं जर बघितल्यानंतर तुम्हाला कळणार सुद्धा नाही की कुठं बसणार आहे, पण तुम्हाला दाखवू. हे बघा, ही पहिली बघा तुम्ही, ही अशी येते. हिच्यामध्ये ही अशा प्रकारे लागून जाईल, एकदम जबरदस्त अशी लागेल. तुम्हाला लुक दाखवतो मी शेवटी. मित्रांनो, मस्त असं सगळ्या सामानाची अनबॉक्सिंग करून इथं रचून दिलं होतं. रीलचे वगैरे शूट घेऊन झाले आहेत. बाकी दाखवतो तुम्हाला आता इन्स्टॉल करताना दाखवतो कसं काय आपण इन्स्टॉल करतो. याच्यामध्ये जरा बाहेर गेलो होतो तेवढ्या, इथं सगळं बंपर वगैरे खोलून मोकळं करून ठेवलेलं आहे. मला वाटतं DRL बी टाकली गेली काय? एक बसवली गेली का? बरं, ही बघा, हिची ओरिजिनल स्टॉक अशी ही DRL येते, एकदम छोटीशी अशी. आणि ती एक दाखवतो मी तिकडची जी इन्स्टॉल केली आहे ती. ही बघा, ही एक इन्स्टॉल झालेली आहे अशा प्रकारे. आणि आता लोगो वगैरे, एअरबॅगचं सेन्सर वगैरे काढता आहे. जुन्या ग्रिलमधलं काढून आपल्याला त्या नव्या ग्रिलमध्ये बसवावं लागतं तेच. हे बघा, हा लोगो येतो. एअरबॅग का सेन्सर का पे रखा हुसेन? हे बघा, हे असं एअरबॅगचं सेन्सर आहे. आणि हे आता असंच असं लोगो तिथे लागून जाईल त्या ग्रिलमध्ये, आणि हे सेन्सर पण त्याच्या मागे लागून जाईल. हे बघा मित्रांनो, आपल्यामध्ये इथं हायक्रॉसचं काम चालू आहे. मॅनेजर सर LED लावून बघताय. हुसना जान, कॅमेरा नाही चालू रे, नाही चालू. आमचा हुसना जान कॅमेरा पाहिला का डायरेक्ट गप्प होऊन जातो. मॅनेजर सर केव्हापर्यंत काम होईल हिचं? तासभर? पण 2 दिवस तर आपल्याकडेच आहे गाडी. दो दिन लगेगा वही काम है भाई. बरं, हे बघा मॅट्रिक स्टाईल काय
लागतं यार. विथ कनेक्टिंग आहे, पूर्ण येणार ते. पूर्ण ना? पूर्ण थोडी मॅट्रिक्स जवळ असेल, पण एवढंच जवळ ना मॅट्रिक्स. ते पण मॅट्रिक्स होणार. हा काय लय खतरनाक आहे राव. ते वायरिंग जातं ना त्याचे पुढे साईड. हे जुने आहेत का याचे? हे जुने लाल बल्ब येतात असे, हे बघा. ते काले राशन क्या क्या जरा जोर से बोलो. क्रॉसचं तुम्ही बघू शकता, ग्रिल लागून गेली आहे, इंडिकेटर लागून गेलेले आहेत, म्हणजे जे DRL म्हणतो आपण ते पण लागून गेलेले आहे. एक मिनिट तुम्हाला चालू करून दाखवतो मी. पार्किंग लाईट चालू करूया. हे बघा, असले कडक असे जळतात ना, म्हणजे चालू असताना असले कडक दिसतात, एकदम खतरनाक दिसतात ना. जेने हायक्रॉस घेतली आहे ना, रेकमेंड करतो मी ही मॉडिफिकेशन, ग्रिल आणि एवढे हे इंडिकेटर नक्कीच तुम्ही तुमच्या गाडीमध्ये टाका, एकदम उठून दिसेल गाडी. बाकी तुम्हाला मागून पण दाखवून देतो गाडीचा लुक. एकदा लाईट चालू करून, नाही का, लाईट चालू आहे बहुतेक, हे बघा. प्रॉपर असा तुम्हाला नंतर दाखवेल मी, पण आत्ता गाडीचा लुक बघा काय खतरनाक देतोय यार. आणि मॅट्रिक्स पद्धतीने जळतात हे इंडिकेटर, तुम्ही बघू शकता मॅट्रिक्स स्टाईल जळतात. बाकी मुस्ताक भाऊ इथं आपला फिल्मिंग करतोय. मुस्ताक भाई कौन सी फिल्मिंग कर रहे? गरवारे हाई स्कूल. सोलार शीट नहीं, गरवारे कर रहे हैं. कितनी परसेंट आती है ये? लाइट शीट आता है 30%. 30%. साइड में साइड बैक फ्रंट पूरा 30%, मतलब 50 आता ही नहीं. RTO का है ना ये? RTO अलाउड आहे. ओके, तर गरवारेची आपण हायस्कूल फिल्मिंग करतो, एकदम कडक अशी, एकदम सगळ्यात टॉप नॉच क्वालिटीची फिल्मिंग आहे बरं. काही मध्ये आपला छोटा चेतन भी फिल्मिंग करतोय. छोटा चेतन, क्या बोलता? मजा में फिल्मिंग कर रहा है. कौन सी कर रहा है, तू भी बता दे अभी. गरवाड़ी. आवाज नहीं आ रहा तेरा. हाई स्कूल का गरवाड़ी. हाई स्कूल का गरवारे. हाँ. अच्छे से फिल्मिंग कर दिया फिर. हाँ, बिल्कुल भी पानी नहीं छोड़ना चाहिए, नहीं छोड़ा. बबल नहीं छोड़ना चाहिए. ठीक है भाई. ओके, ओके. चलो. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.